भाळू सर, गुड इव्हनिंग. रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण आहात AK फाउंडेशनच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सोबत. पवन सर, गुड इव्हनिंग. आजही मित्रांनो अशाच पद्धतीची आपली चर्चा चालू राहणार आहे. पेसाच्या संदर्भात मित्रांनो आता लवकरच भरती चालू होणार आहे. मित्रांनो, IBPSचा पॅटर्न बघत असताना पाठीमागचे सगळे सेशन्स तुम्ही बघायला चालू करा, कारण त्यामध्ये सर्व घटकांचा मित्रांनो समावेश केलेला दिसतो. भागवत सर, गुड इव्हनिंग. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा मित्रांनो आजही करणार आहोत. आजही नवीन प्रश्न, नवीन गप्पा, नवीन चर्चा. पण आता तुम्हालाही जाणवायला लागलेलं आहे. जवळजवळ 1 महिना झाला आपण संपर्कात आहोत. बघा लागलो की कशा पद्धतीचे प्रश्न येतात. स्पॉट अँड एरर असेल, पॅराजंबल असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, ओकॅब असेल. प्रत्येक वेळेला मित्रांनो मी हेच सांगत असतो की या सर्व गोष्टींना थोडासा वेळ द्या. वेळ दिल्यानंतर मित्रांनो या सर्व गोष्टी आवाक्यात येऊ शकतात. इंग्रजी हे अडचणीचं ठरू शकत नाही. तो स्कोरिंगचा विषय आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. मोरेश्वर सर, गुड इव्हनिंग. सुकन्या मॅडम, गुड इव्हनिंग. रुपाली मॅडम, गुड इव्हनिंग. नाशिक सर, गुड इव्हनिंग. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत. आजही चर्चा. आणि प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. मोरेश्वर सर, गुड इव्हनिंग. आणि हे सांगायला मी विसरणार नाही मित्रांनो की आपल्याकडे एक नवीन बॅच जी आहे, म्हणजे अगदी शॉर्ट बॅच आहे. ओके, ट्रिक्सची बॅच आहे मित्रांनो. IBPSच्या सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत, चॅप्टर वाईज ट्रिक्स, नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, क्रियापद ज्याला म्हणता येईल, टेन्सेस असेल, या संदर्भात, पॅराजंबलच्या संदर्भात ही मित्रांनो ट्रिक्सची एक बॅच मित्रांनो. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे वेळ नसतो. अशा वेळेला त्यांनीच विनंती केल्यामुळे ही बॅच चालू केलेली आहे. ती म्हणजे ट्रिक्स. ओके, 25 लेक्चर्स आहेत, थोडीशी जास्त आहेत. 199 रुपयामध्ये मित्रांनो ही बॅच आहे. आणि या बॅचमध्ये तुम्हाला सर्व घटक बघायला मिळतील. अगदी त्याच्या ट्रिक्स सगळ्या, एरर डिटेक्शन असेल, इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स, पॅराजंबल असेल, या सर्व गोष्टी मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळतील. फक्त 199 रुपयामध्ये मित्रांनो बॅच आहे. ही बॅच तुम्ही सबस्क्राईब करू शकता, घेऊ शकता. आजच्यासाठीचा पहिला प्रश्न मित्रांनो, गाळलेल्या जागा भरणं आपण सुरुवात करू. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत ॲज युजल. वाक्य असं आहे, द आर्टिस्ट्स वर्क ऑफ आर्ट इज वर्दी डॅश प्रेस फॉर, ऑफ, टू, अबाउट, ऑर टू बी. 5 पर्याय आहेत मित्रांनो तुमच्यासोबत. ओके, आपली टेस्ट चालू झाली. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. काय उत्तर द्याल? यस, पहिला प्रश्न तुमच्यासोबत आहे. काय उत्तर असावं प्रश्नाचं? रत्नदीप सर, गुड इव्हनिंग. प्रिया मॅडम, गुड इव्हनिंग. द आर्टिस्ट्स वर्क ऑफ आर्ट इज वर्दी डॅश प्रेज फॉर, ऑफ, टू, अबाउट, ऑर टू बी. वर्दी टू. यस. भागवत सर इज इन सेकंड. कायम लक्षात ठेवा, एक कॉमन गोष्ट जर तुमच्या लक्षात असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. द आर्टिस्ट्स वर्क ऑफ आर्ट इज वर्दी ऑफ मित्रांनो असतं. हे जर तुम्हाला कळालं तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात येऊ शकतं. लायक असणे अशा अर्थाने वापरलं जातं मित्रांनो. वर्दी ऑफ असणं खूप गरजेची गोष्ट आहे. वर्दीला ऑफ लागतं मित्रांनो. लायक असणे अशा अर्थाने वापरलं जातं. हे कायम लक्षात ठेवा. वर्दी ऑफ समथिंग. यस, लायक असणे, एखाद्या गोष्टीला लायक असणे. वर्दी ऑफ असतं, ची लायकी असणे अशा अर्थानं ते वापरलं जातं. वर्दी ऑफ, वर्दी ऑफ, वर्दी ऑफ हे 10 वेळा म्हणा. हे कायमचं लक्षात राहील. असा एखादा प्रश्न येतो की ज्या वेळेला कोणतं प्रेपोजिशन असावं हे आपल्याला कळायला चालू होतं. ऑफ यायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं उत्तर चुकलेलं आहे. उर्मिला मॅडम, चुकलं उत्तर तरी काळजी करायची गरज नाही. फक्त लक्षात एवढंच ठेवा की वर्दीला ऑफ लागतं. वर्दी ऑफ ची लायकी असणे, लायक असणे अशा अर्थानं मित्रांनो वापरलं जातं. वर्दी ऑफ येतं. पुन्हा या गोष्टी तुमच्या मेंदूवर बिंबाव्यात म्हणून मी यस, भागवत सर इज सेइंग ॲब्सोल्युटली करेक्ट. वर्दी ऑफ इज अ फ्रेज. वर्दी ऑफ इज अ फ्रेझल वर्ब. यू कॅन से वर्दी ऑफ आहे मित्रांनो. हे आपल्याला कळालं पाहिजे. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. ॲज युजल मित्रांनो आपल्याकडं प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे स्पॉट अँड एरर. एरर डिटेक्शनचा प्रश्न परत एक वेळा.
वाक्य वाचून बघा. न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बीइंग रेडिओ ॲक्टिव्ह इवन आफ्टर 20,000 years. So it must be disposed of very carefully. मित्रों काय उत्तर द्याल? आपका समय शुरू हुआ है. 30 सेकेंड्स आर गिवन. आपके पास समय अवधि है 30 सेकेंड्स और आपके पास विकल्प 5 है. इस सेंटेंस को आपको देखना है और आपको गलती निकालनी है. कहाँ आपको लगता है कि सेंटेंस गलत जा रहा है? कम ऑन. यस. Even after 20,000 years. काय उत्तर असावं? बाळूसरी सिंग, 5th ऑफ ग्रामसेवकची इंग्लिशची. यस, छान गेले. उर्मिला मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन, ग्रामसेवकचे इंग्रजी छान गेले. क्या बात, व्हेरी गुड. मित्रांनो, काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? वाक्य वाचून बघा, थोडंसं लक्ष द्या, वाक्याकडे नजर पक्की पाहिजे. लगेच उत्तर येऊ शकतं. मित्रांनो, बऱ्याच लोकांनी उत्तर ए दिले, काही लोकांना वाटतं सी. यस, 4 नंबर मयूर सर, क्या बात. ओके, युगीराज सर इज सेइंग 4th ऑप्शन आनंद गर्ग. मित्रांनो, खूप सोपा प्रश्न होता, पण बऱ्याच लोकांचं उत्तर बरोबर चुकलेलं आहे. जर ते 2 नंबरकडे गेले असतील तर मित्रांनो उत्तर तुमचं चुकलेलं आहे. पण ज्या लोकांनी 4 नंबर म्हटलेलं आहे त्यांचंही चुकलेलं आहे. 3 कडे असाल तर मित्रांनो उत्तर चुकतं. लक्षात यायला पाहिजे मित्रांनो, उत्तर असायला पाहिजे ते म्हणजे 1 नंबर उत्तर असणं अपेक्षित आहे. यस, का बरं 1 नंबर? लक्षात येते का? बघा, या ठिकाणी विल आलेला आहे. मित्रांनो, विल ज्या वेळेला येतं त्यावेळेला विलला बी लागणं अपेक्षित आहे, विल बीइंग येत नाही. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बी रेडिओ ॲक्टिव्ह इवन आफ्टर 20,000 years. हे 20,000 इज ॲब्सोल्युटली करेक्ट मित्रांनो, कारण हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं, त्यामुळे या ठिकाणी यस लागणार नाही. बऱ्याच वेळा अशा चुका दिल्या जातात. 20,000 years, हे थाउजंड्स येणार नाही, हे 1000 इज ॲब्सोल्युटली करेक्ट. याही पद्धतीचं स्पॉट अँड एररकडं प्रश्न विचारला जातो. हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं, त्यामुळे या ठिकाणी 1000ला यस लागणार नाही, जरी या ठिकाणी 20 आलेलं असलं. बऱ्याच लोकांनी उत्तर 2 द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना वाटलेलं आहे की या ठिकाणी थाउजंड्स असावं, पण हे ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी काम करतं, त्यामुळे इयर्सला हे आपल्याला क्वालिफाय करताना दिसतं. त्यामुळे 20,000 years इज ॲब्सोल्युटली करेक्ट. पण विल नंतर मात्र बीइंग येणार नाही. विल नंतर मित्रांनो असतं, तुम्हाला माहीत आहे, विल नंतर असतं ते म्हणजे बी. त्यामुळे या ठिकाणी बी असायला पाहिजे. न्यूक्लिअर वेस्ट will still be radioactive even after 20,000 years, so it must be deposited of every carefully. मित्रांनो, या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर अशा पद्धतीचं उत्तर आपण काढू शकतो. दाद्या सर इज देअर, सरांनी आन्सर दिल्यावर टाईप नका करू. क्या बात, क्या बात. ओके, सरांनी आन्सर दिल्यावर सुद्धा काही लोक टाईप करून सांगतात क्या बात. बरोबर आहे दाद्या, की उत्तर जर मी सांगितल्यानंतर जर तुम्ही टाईप करत असाल तर ते चुकीचं आहे. क्या बात दाद्या, युअर सजेशन इज द बेस्ट सजेशन. यस, व्हेरी गुड. कळालंय का? बघा, या ठिकाणी विल बी पाहिजे. व्हेरी सिंपल क्वेश्चन इट वॉज. आणि कायम लक्षात ठेवा, हे प्रिपोजिशन डिस्पोज्ड ऑफ, हे ऑफ अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे डबल एफ नाही, या ठिकाणी ऑफ हे असंच आहे, डिस्पोज्ड ऑफ. प्रिपोजिशन हमखास चुकतात, म्हणून या बारीक सारीक सर्व गोष्टी मी तुमच्या निदर्शनाला आणून द्यायला लागलोय. मस्ट बी इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. इट इज अ वर्किंग ॲज अ ऑब्जेक्ट इन द स्टेटमेंट. इट मस्ट बी डिपॉझिटेड ऑफ व्हेरी केअरफुली. हे वाक्य आहे, हे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. मस्ट बीचा वापर सुंदर आणि पॅसिव्हची रचना. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. यस मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? प्रश्न हमखास अशा पद्धतीचे विचारले जातात. स्पेलिंगच्या संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो. इथं तुम्हाला रेडमधले काही शब्द दिसतील. शिप इज देअर, फायनली इज देअर, अँकर्ड इज देअर आणि कोस्ट लाईन इज देअर. मित्रांनो, या शब्दांमध्ये कुठं स्पेलिंग मिस्टेक आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न वाचायची गरज नाही, तरी पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, इन ईच क्वेश्चन बिलो 4 words printed in bold type given. These are numbered 1, 2, 3, 4. One of these words printed in bold may either be wrongly spelled or inappropriate in context of the sentence. Find out the word that is inappropriate or wrongly spelled, if any. मित्रांनो, स्पेलिंगच्या संदर्भातली चूक कुठं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत देतोय.
वेळ दिलेली आहे 30 सेकंद. उत्तर काय सांगाल? अँकर्ड, शिप, फायनली आर कोस्ट लाईन. यस, काय उत्तर असावं? कमान. क्या बात. कॅप्टन जॅक, गोरख सर इज सेइंग सी ऑप्शन. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अँकर्ड, क्या बात. अँकरचं स्पेलिंग बघा परत एक वेळा. अक्षय सर, फिफ्थ ऑप्शन. यस मित्रांनो, आपल्याला कळालं पाहिजे की या ठिकाणी हे जे स्पेलिंग आहे कोस्ट लाईन, ओके, समुद्र किनाऱ्यासाठी मित्रांनो COAST कोस्ट म्हटलं जातं. कोस्ट लाईनचं स्पेलिंग हे असं असायला पाहिजे. ए इज मिसिंग ओव्हर हिअर, दॅट इज वाय ऑप्शन 4 इज देअर. बऱ्याच लोकांनी 4th ऑप्शन दिला आहे. नीता मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, प्रवीण सर, थोडासा विचार करावा लागेल. कोस्टचं स्पेलिंग आपल्याला बघावं लागेल. COAST. डोळे भरून बघून घ्या मित्रांनो. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी बघून ठेवल्यामुळे तुमच्या लक्षात येतील. कोस्ट लाईन, ओके, समुद्राशी संबंधित. द शिप, जहाज, इज ॲब्सोल्युटली करेक्ट. फायनली अँकर्ड. अँकर्ड या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो, अँकर या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो नांगर टाकणे. जहाजानं नांगर टाकण्यासाठी मित्रांनो हे क्रियापद वापरलं जातं. अँकर, तुम्ही कदाचित अँकरचा स्विच बघितला असेल तर त्या स्विचच्या बॉक्सवरती मित्रांनो एक अँकरचं चित्र काढलेलं असतं ज्याच्यामध्ये नांगर दाखवलेला असतो. नांगर टाकणे. जहाज नांगर त्यावेळेला टाकतं ज्या वेळेला ते किनाऱ्यावर येतं, ज्या वेळेला ते हॉल्ट होतं किंवा थांबतं त्यावेळेला मित्रांनो हा शब्द वापरला जातो. अँकर्ड नियर द कोस्ट लाईन, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला जहाज थांबलेला आहे. द शिप वॉज ॲट सी फॉर मेनी डेज अँड फायनली अँकर्ड नियर द कोस्ट लाईन. मित्रांनो लक्षात यायला पाहिजे, अशा पद्धतीचे शब्द मित्रांनो विचारले जातात. अशा पद्धतीचे प्रश्न ज्यावेळेला आपण बघत जातो त्याच वेळा खऱ्या अर्थानं आपली सुधारणा व्हायला चालू होईल. स्पॉट अँड एररचा प्रश्न मित्रांनो परत एक वेळेला एरर शोधायचे आहे. अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया hope to draw attention of pedestrians crossing the road. 30 सेकंदाचा वेळ. वाक्य वाचून दाखवलंय, 5 भाग केलेले आहेत. कोणत्या भागामध्ये which part of the sentence is going wrong? You have to detect the error in the statement. There are 5 parts divided into. Yes, go for this question. यस, क्या बात. रत्नदीप सर, अगदी बरोबर. काय मित्रांनो उत्तर द्याल? द क्वेश्चन इज बिफोर यू नाउ. अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया होप टू ड्रॉ अटेन्शन ऑफ pedestrians क्रॉसिंग द रोड. इफ देर इज अ नो एरर यू कॅन गो विथ द लास्ट ऑप्शन. 5th ऑप्शन इज अवेलेबल विथ यू. गो फॉर दिस वन. फर्स्ट ऑप्शन इज देअर, अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग. यस मित्रांनो, वाक्याचा कर्ता बघा. वाक्याचा कर्ता बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय सुचतंय का बघा. वाक्यामधलं क्रियापद बघा. 3 गोष्टी मित्रांनो स्पॉट अँड एररकडे जात असताना लक्षात ठेवा. पहिल्यांदा वाक्याचा सब्जेक्ट बघा, पहिली बाजू. त्यानंतर दुसरी गोष्ट त्याचं व्हर्ब बघा, राईट. त्यानंतर येणारं प्रोनाउन बघा. ह्या 3 गोष्टी समांतर जातात हे मी पुन्हा पुन्हा सांगत राहतोय. दिस इज द ट्रिक टू सॉल्व द क्वेश्चन. इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर, वर्ब इज सिंग्युलर, प्रोनाउन इज सिंग्युलर. दीज 3 थिंग्स गो properly in proportion. If the subject is plural, verb is plural and the pronoun must be in plural form. So you need to detect the subject of the statement, accordingly you need to see the verb and accordingly you need to go for the pronoun if the pronoun is available over here. A public safety advertising campaign in Russia hope to draw attention of pedestrians crossing the road. काय मित्रांनो आपल्याला उत्तर देता येईल? भारती मॅडम इज सेइंग होप्स. जयराम सर, पेडेस्ट्रियन्स. मित्रांनो हे जर आपल्याला कळालं तर म्हणेन की आपल्याला वाक्याच्या रचनेचा भाग व्यवस्थित कळायला लागला. हाच मुद्दा आहे. वाक्याचा कर्ता जर बघितला तर अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. ओके, कॅम्पेन इज दॅट, कॅम्पेन, राईट. हे सर्व भाग या कॅम्पेनला, ओके, कॅम्पेनसाठी हा शब्द भाग, सगळा भाग. कॅम्पेन हा त्याचा कर्ता झाला. अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. आणि हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो, हा सब्जेक्ट मित्रांनो आपल्याला सिंग्युलर दिसतो. याचा अर्थ मित्रांनो समोर जाऊन क्रियापद सिंग्युलर पाहिजे. आता वाक्य बघा. अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया होप.
यस, हे व्हर्ब आहे मित्रांनो, हे व्हर्ब बरोबर आहे का चूक आहे बघा. कर्ता सिंग्युलर असेल तर हे क्रियापद सिंग्युलर पाहिजे आणि क्रियापद मित्रांनो ते सिंग्युलर असतं ज्याला यस किंवा ईएस लागतं, ते क्रियापद मित्रांनो सिंग्युलर असतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे जे होप आहे हे होप मित्रांनो असं असायला हवं. या ठिकाणी होप्स येणं अपेक्षित आहे, हे कळालेलं आहे का. टू ड्रॉ अटेन्शन ही फ्रेज आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. टू ड्रॉ अटेन्शन याचा अर्थ आहे मित्रांनो लक्ष वेधून घेणे. टू ड्रॉ अटेन्शन लक्षात घ्या. अशा बारीक बारीक गोष्टी कायम कानावर पडू द्या तुमच्या, कारण कान ज्यावेळा तुमचे समृद्ध होतील ऐकून ऐकून, त्यावेळा मुखातून काहीतरी चांगलं जाण्याची शक्यता आहे. टू ड्रॉ अटेन्शन म्हणजे ड्रॉ अटेन्शन याचा अर्थ लक्ष वेधून घेणे, अशा अर्थाने ही फ्रेज आहे. टू ड्रॉ अटेन्शन ऑफ पेडेस्ट्रियन्स. पेडेस्ट्रियन्स हा शब्द मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्यूटला कायम विचारला जातो. पेडेस्ट्रियन्स या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो पादचारी. जे रस्त्यावरून चालत असतात त्यांना म्हटलं जातं पादचारी आणि त्यासाठी शब्द आहे मित्रांनो पेडेस्ट्रियन्स. वन वर्डला हमखास हा शब्द विचारला जातो पेडेस्ट्रियन्स. पॅडल हा शब्द मित्रांनो यातूनच आलेला आहे. पेडेस्ट्रियन्स क्रॉसिंग द रोड. हे बघा जे पादचारी असतात ते क्रॉसिंग द रोड. नो एरर असेल तर तुम्ही फिफ्थ ऑप्शन, बट द होप मस्ट बी चेंज्ड इन टू होप्स अँड दिस वुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर द क्वेश्चन. यस, 3 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर आहे मित्रांनो. बऱ्याच लोकांचं उत्तर चुकलेलं आहे. वाक्यातला कर्ता, वाक्यातलं क्रियापद, वाक्यातलं प्रोनाउन या 3 गोष्टी ठळक लगेच लक्षात यायला पाहिजे. ठळक, मी काय शब्द वापरला, ठळक. बघितल्या बघितल्या तुम्हाला लगेच कर्ता, क्रियापद आणि प्रोनाउन या 3 गोष्टी पहिल्यांदा चेक करा, नंतर मग प्रेपोजिशनकडे जा, नंतर मग कंजंक्शनकडे जा. याच्यात कुठे चुका दिसतात का बघा. पण पहिली गोष्ट वाक्य बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कर्ता काय आहे, क्रियापद काय आहे हे पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्याचं प्रोनाउन काय आहे. या 3 गोष्टी पॅरलल जातात. त्याच्यानंतरचा भाग येतो प्रेपोजिशनमध्ये कुठं चूक आहे का. हे सामान्य लॉजिक जर तुम्ही वापरत गेलात तर मित्रांनो स्पॉट अँड एररचे प्रश्न सुटू शकतात. यासाठी मित्रांनो आपल्याकडे कोर्स आहे, शॉर्ट ट्रिक्सचा कोर्स आहे. तो कोर्स सुद्धा मी तुम्हाला रेकमेंड करेन. तो फक्त 15 दिवसात तुम्ही कव्हर करू शकता. 25 लेक्चर्स त्याच्यामध्ये आहेत, पण सगळी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये दिलेली दिसते. काय मित्रांनो उत्तर द्याल या ठिकाणी परत एकदा आपल्याला प्रश्न आहे, तो म्हणजे स्पेलिंग चेकचा प्रश्न आहे, स्पेल चेकचा प्रश्न आहे. फॅमिलिअराइज इज देअर, ओके, हेल्थ इज देअर, मॅन्युअल इज देअर, आर ऑल करेक्ट. व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. एम्प्लॉईज मस्ट फॅमिलिअराइज themselves with the health and safety manual of the organization. Yes, what is your option? मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. हे पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी सांगतोय की माझा उत्साह तुम्ही अशा पद्धतीने वाढवू शकता. मित्रांनो अशा पद्धतीचा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर हा कोर्स फक्त उपलब्ध आहे 199 रुपयांमध्ये, ज्यामध्ये सर्व गोष्टींची मित्रांनो चर्चा केलेली तुम्हाला दिसते. आर्टिकल्स, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, टेन्सेस सर्व गोष्टींची मित्रांनो आत्ता जशी तुम्ही चर्चा ऐकताय अशाच पद्धतीची चर्चा मित्रांनो त्यामध्ये ऐकायला मिळते, ज्याच्यामध्ये पॅराजंबल आहे, क्लोज टेस्ट आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे. IBPS पॅटर्न खाली लागणाऱ्या त्या सर्व घटकांची चर्चा मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून केलेली आहे आणि हा कोर्स उपलब्ध आहे फक्त आणि फक्त 199 रुपयांमध्ये. IBPS पॅटर्नची कोणतीही एक्झाम असेल तरीसाठी त्यासाठी सुद्धा हा कोर्स मित्रांनो तुम्हाला चालू शकतो. आजच मित्रांनो हा कोर्स तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यासाठी डाउनलोड करा AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप जर तुम्ही डाउनलोड केलात तर हा कोर्स मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतो, जो उपलब्ध आहे फक्त आणि फक्त 199 रुपयांमध्ये. थँक्यू. कमर्शियल ब्रेक नंतर मित्रांनो तुमचं स्वागत. परत एक वेळा मित्रांनो या प्रश्नाकडे जात असताना तुम्हाला कळतंय का बघा की या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला स्पेलिंगमधली चूक शोधायची आहे आणि स्पेलिंगमधली चूक शोधत असताना बऱ्याच लोकांनी आपल्याला काही उत्तर चुकीचे दिलेले आहेत. काही लोकांना वाटतं एक नंबर. मित्रांनो हे जे आहे, हे जे वर्ब आहे फॅमिलीपासून तयार झालेलं आहे, फॅमिलिअराइज.
फॅमिलिअराइज इज द वर्ब, हे मस्ट आहे, मस्ट नंतर वर्ब पाहिजे, हे वर्बचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे. हेल्थ इज ॲब्सोल्युटली करेक्ट, फक्त उत्तर चुकीचं आहे मित्रांनो. मॅन्युअल यातलं यन एक असता कामा नये, हे जर आपल्याला कळालं तर उत्तर मित्रांनो आपलं येऊ शकतं, ते म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू झालं. 4 नंबरचं उत्तर मित्रांनो मॅन्युअलचं स्पेलिंग चुकीचं आहे, ते स्पेलिंग जर तुम्ही बघितलं तर उत्तर अगदी बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो अशाच पद्धतीनं गाळलेल्या जागा भराच्या संदर्भातला जर प्रश्न बघितला तर तुम्हाला दिसतंय का बघा, द चॅरिटी डॅश मोस्ट ऑफ इट्स मनी थ्रू प्रायव्हेट डोनेशन्स. मित्रांनो काय उत्तर द्याल? 5 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. रिसिव्ज इज देअर, बॉरोज इज देअर, यूजेस, proposes और इन्वेस्ट इज देयर. ओके, 5 विकल्प आपके पास और आपका समय शुरू होता है. आप 30 सेकेंड्स आर देयर, यू जस्ट ट्राई फॉर दिस क्वेश्चन. यस, क्या बात. द चॅरिटी, सोपा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर द्यायला घाबरू नका. उत्तर तुमचं बरोबर येण्याची दाट शक्यता. बॉरो, व्हॉट इज मिनिंग ऑफ बॉरो? बॉरोचं मिनिंग काय असावं? यस, बॉरो. प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो काही कळतंय का बघा, काहीतरी सुचायला हवं. यस, द चॅरिटी. वाक्याकडे बघितलं तर बॉरो म्हणजे उसणं घेणे. चॅरिटी उसणं घेतली जाते का? यूज आहे का? नाही. प्रपोजेस, ओके, होणार नाही. इन्व्हेस्ट चॅरिटी होणार नाही. मित्रांनो उत्तर 1 नंबर पाहिजे. द चॅरिटी रिसिव्ज मोस्ट ऑफ इट्स मनी. आता हे इट्स कुणासाठी आले? हे इट्स मित्रांनो ह्या चॅरिटीसाठी आले. म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी मित्रांनो कायम लक्षात येऊ द्या की वाक्यामधला कर्ता कोण, वाक्यामधलं क्रियापद कोणतं, यासाठी प्रोनाउन कोणतं, या प्रोनाउनची केस कोणती, ही पजेसिव्ह केस आहे. ह्या चॅरिटीची पजेसिव्ह केस केलेली आहे मित्रांनो. येट, इट्स, याच्यात अपॉस्ट्रॉफी एस नाही, फक्त यस लागतं. ही सुद्धा बाजू तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे एकाच प्रश्नातून तुम्ही बऱ्याच गोष्टी मित्रांनो शिकत जाता आणि हे शिकणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे शिकणं खूप गरजेची गोष्ट आहे. बॉरो म्हणजे उसणं घेणे, लेंड म्हणजे उसणं देणे, अशा अर्थाने ते वापरलं जातं मित्रांनो. उत्तर मात्र 1 नंबर. बऱ्याच लोकांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पाटील मॅडम ग्रुप बरोबर. कुमार सर, आई थिंक यू गॉट माय पॉइंट. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. Yes, my friend lived at the top of an old house which attic had been converted into a flat. काय मित्रांनो उत्तर द्या. 30 सेकंदाचा वेळ. वाक्यातली चूक शोधायची आहे. 30 सेकंद आहेत तुमच्याकडे. काही प्रश्न पडतील त्याची आपण चर्चा करू. कमाल. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. जे जुने आहेत त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यस मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. माय फ्रेंड लिव्ड ॲट द टॉप. लिव्ड, राईट, पास्ट टेन्स आहे. वाक्याची सुरुवात पास्ट टेन्स झाले म्हणजे समोर पास्ट टेन्स असायला हवं, इतकं तरी आपल्याला कळतंय. माय फ्रेंड लिव्ड ॲट द टॉप ऑफ एन ओल्ड हाऊस. अँड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. वोवेल साऊंड इज देअर. नाऊन इज ओव्हर हिअर. विच ॲटिक हॅड बीन. मित्रांनो ॲटिक, आता ॲटिक हा शब्द बऱ्याच लोकांना माहिती नसावा. ॲटिक म्हणजे माळा. ॲटिक या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो माळा. घराच्यावर माळा असतो त्याला ॲटिक हॅड बीन कन्वर्टेड. पॅसिव्हची रचना मित्रांनो अगदी बरोबर. कन्वर्टेड, इथं प्रोसेस दिलेली आहे, मुवमेंट दाखवलेले आहे, प्रिपोजिशन अगदी बरोबर आहे. वाक्यामध्ये मित्रांनो चूक नाही. नो एररचा ऑप्शन ज्या लोकांनी लिहिलेला आहे त्यांचं उत्तर बरोबर. म्हणजे हे प्रश्न असे सुचत नाहीत. याचं कारण असं की रचनासुद्धा कळाली पाहिजे. ॲटिक हॅड बीन कन्वर्टेड इंटू.
कन्वर्ट इनटू इज ॲब्सोल्युटली करेक्ट, कारण कन्व्हर्शन ही प्रोसेस आहे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रोसेस असते मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी मूवमेंट असते त्या ठिकाणी इनटू वापरलं जातं. ही बाजू आपल्याला कळाली तर हे प्रिपोजिशन अगदी बरोबर आहे. ॲटिक म्हणजे माळा आहे. पास्ट टेन्स इज देअर, दिस इज अगेन अ पास्ट टेन्स, ॲब्सोल्युटली करेक्ट. दॅट्स वाय यू नीड टू गो विथ द फिफ्थ ऑप्शन. द सेंटेन्स इज हॅव्हिंग नो एरर ॲट ऑल, दॅट इज वाय लास्ट ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. यस, माझ्या मते प्रश्नाचं उत्तर कळालं असावं. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की वाक्य लांब लचक आहे, मोठं आहे, म्हणजे आपण काहीतरी चूक 100% काढूच. काही नसली तरी आपल्याला काढता येईल, पण तसं करता येणार नाही. म्हणून बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पहिल्यांदा करता क्रियापद प्रोनाउन बघा, त्यानंतर टेन्सचा सिक्वेन्स बघा, प्रिपोजिशन बघा, एक सिक्वेन्स लावत चला. असा सिक्वेन्स लावत गेला तर उत्तर काढत असताना आपल्याला लक्षात येतं की बाबा याच्यामध्ये चूक नाही. बेसिक स्ट्रक्चर ज्याला माहिती आहे त्याला अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढता येणं शक्य नाही. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो परत एक वेळा द्यायचा प्रयत्न करा. स्पॉट अँड एररचाच प्रश्न तुमच्यासोबत. द क्रॅश प्राइज वॉज अवॉर्ड टू द मोस्ट सक्सेसफुल सेल्समन ऑफ द इयर बाय द प्रेसिडेंट ऑफ द कंपनी. यस, 30 सेकंदाचा वेळ, वाक्य वाचून दाखवले. तुम्हीही वाचून बघू शकता. कुठं चूक आहे, काही सुचतंय का बघा. कमान, घराचा माळा. यस, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. यस, पास्ट परफेक्ट इज देअर, पण पास्ट परफेक्ट पॅसिव्ह. भारती मॅडम, पास्ट परफेक्ट इज, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट, बट इट इज अ पास्ट परफेक्ट पॅसिव्ह. काय उत्तर असावं? कम ऑन. या क्या बात. 2 नंबरचा ऑप्शन बऱ्याच लोकांनी चूज केलेला आहे. यस, ऑप्शन सेकंड इज देअर. बघा मित्रांनो, जस्ट एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. असे प्रश्न सोडवत असताना वॉज, या ठिकाणी वॉज दिसतं, याचा अर्थ हा टू बीचा फॉर्म आहे. मित्रांनो, टू बीचा फॉर्म ज्या वेळेला येतो त्यावेळेला कॉमन गोष्ट लक्षात ठेवा. एक तर त्याला ING लागेल. टू बीच्या फॉर्मच्या नंतर जे क्रियापद येतं त्याला ING लागेल, किंवा जर पॅसिव्ह स्ट्रक्चर असेल तर त्याचा थर्ड फॉर्म येईल. म्हणजे टू बीचा फॉर्म कोणताही असो, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, याच्यानंतरच्या येणाऱ्या क्रियापदाला एकतर ING लागेल. ING कधी लागेल? ज्यावेळेला ते ॲक्टिव्ह असेल. आणि पॅसिव्ह असेल तर मात्र त्याचा क्रियापदाचा थर्ड फॉर्म येईल. मित्रांनो, या ठिकाणी अवॉर्ड आले, वॉज आलेला आहे. याचा अर्थ याच्यामध्ये चूक आहे. हे अवॉर्डच्या ऐवजी मित्रांनो अवॉर्डेड. मित्रांनो, या ठिकाणी काय असणं अपेक्षित आहे? अवॉर्डेड. कारण कॅश प्राइज हा जो शब्दाचा समूह आहे, हा शब्दाचा समूह मित्रांनो ऑब्जेक्ट म्हणून काम करताना दिसतो. दॅट इज वाय वॉज अवॉर्डेड टू मोस्ट सक्सेसफुल. हे बघा, आर्टिकल बरोबर वापरलेला आहे. ही आहे सुपरलेटिव्ह डिग्री. द मोस्ट सक्सेसफुल सेल्समन ऑफ द इयर बाय प्रेसिडेंट ऑफ द कंपनी. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याच्या रचना जर बघितल्या तर आपल्याला सहज कळतं की या ठिकाणी अवॉर्डेड पाहिजे, कारण ही रचना मित्रांनो पॅसिव्हची आहे. हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी बरं जाणार आहे. पुढचा प्रश्न परत एक वेळा मित्रांनो स्पेलिंगचा प्रश्न. पॉलिटिकल, एन्व्हायरमेंट, कंड्युसिव्ह आणि रिफॉर्म्स असे 4 शब्द दिलेत. तुम्ही चेक करून सांगा, मोबाईलवर बघा, काही अडचण नाही. कुठं चूक दिसते? द पॉलिटिकल एन्व्हायरमेंट इज नॉट कंड्युसिव्ह टू इकॉनॉमिक रिफॉर्म्स. कुठं चूक आहे? ग्रामरच्या संदर्भात नसून स्पेलिंगच्या संदर्भातली चूक आपल्याला सांगायची आहे. यस, निसर्ग राजा इज सेइंग थर्ड, ऑल करेक्ट. परत एकदा ह्या कंड्युसिव्हचं स्पेलिंग बघा, याचं स्पेलिंग जरा बघा. मी पुन्हा एकदा सांगतो. पॉलिटिकल इज देअर, एन्व्हायरमेंटल, रिफॉर्म्स अँड कंड्युसिव्ह. यस,
बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. रेखा मॅडम, क्या बात, सही जवाब के साथ आप जा रहे हो. ट्विंकल मॅडम, यस, CIVE पाहिजे, अगदी बरोबर. या ठिकाणी उत्तर पाहिजे CIVE असायला पाहिजे. कंटिन्यूचं स्पेलिंग मित्रांनो CIVE पाहिजे, SIVE होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न जे स्पेलिंगच्या संदर्भातले विचारले जातात, जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. गाळलेल्या जागाभराचा प्रश्न तुमच्यासाठी. वाक्यामध्ये कोणता शब्द तुम्हाला योग्य वाटतो? द स्टेट ऑफ द आर्ट स्कूल इज डॅश विथ अ मेडिकल क्लिनिक अँड फिटनेस सेंटर एस्टॅब्लिश, इलिस्ट्रेटिव्ह, हॅव्हिंग, इक्विप्ड आर कंप्रायझिंग. क्या बात मित्रांनो, उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर चुकलं तरी चालेल. लॉजिक तुमचं कसं चालतं, ग्रामर तुमचं किती पक्का आहे, याच्यावर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. बघूया काही सुचतंय का. कमाल, 30 सेकंदाचा वेळ. क्या बात. 4 नंबर डी, इक्विप्ड. यस, सूरज सर इज सेइंग इक्विप्ड. 5th ऑप्शन कंप्राइजिंग. वाव. या, क्या बात. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर सुद्धा अगदी सहज कळू शकतं. मघाचाच मुद्दा जर मित्रांनो तुम्ही विचारात घेतला तर या प्रश्नाचं उत्तर काढताना या ठिकाणी इज आलेला आहे, टू बीचा फॉर्म आलेला आहे, बरोबर. आता तुम्हाला क्रियापद वापरायचं आहे. इज नंतर मगाशीच बोललो होतो टू बीचा फॉर्म, त्याच्यानंतर एकतर क्रियापदाला ING लागेल किंवा क्रियापदाचा थर्ड फॉर्म येईल. एस्टॅब्लिश येईल का, नाही येणार. इलिस्ट्रेटिव्ह येईल का, नाही येणार. हे सुद्धा वर्ब आहे. यस, ओके. इलिस्ट्रेटिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे, याचा संबंधच नाही. यस, हॅव्हिंग, इक्विप्ड, कॉम्प्रायझिंग. आता हॅव्हिंगचा काहीच संबंध येणार नाही. रचना मित्रांनो जर बघितली तर मित्रांनो हा शब्द या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून काम करताना दिसतो. पॅसिव्हची रचना पाहिजे. या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह वापरता येणार नाही, कारण याला ING लागलेला आहे. लॉजिक जर लावलं तर इक्विप्ड विथ ही जरी फ्रेज तुम्हाला माहिती असली तरी सुद्धा मित्रांनो उत्तर बरोबर येतं. पण याची रचना बघा, रचनेमध्ये तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस अगदी एक्झॅक्टली दिसतो. इज दिलेला आहे, या ठिकाणी इक्विप्ड याला पाहिजे, इक्विप्ड विथ मेडिकल क्लिनिक अँड फिटनेस सेंटर. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टी आपण, यस वनिता मॅडम यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट, ING and V3 इज देअर. पण या ठिकाणी वाक्याची रचना जर बघितली तर वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टनं झालेली आहे. इज नंतर तुम्हाला पॅसिव्हची रचना, सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह, वर्बचा थर्ड फॉर्म, त्यामुळे इक्विप्ड. हे जरी माहिती नसलं तरी सामान्य लॉजिक ज्याचं वाचन थोडंसं आहे त्याला मात्र चढ दिशी कळतं की इक्विप्ड विथ. ओके, इक्विप्ड विथ म्हणजे सामानासहित किंवा त्याचा समावेश करून अशा अर्थानं ते होऊ शकतं. द स्टेट ऑफ द आर्ट स्कूल इज इक्विप्ड विथ मेडिकल क्लिनिक अँड फिटनेस सेंटर. म्हणजे स्टेट ऑफ द आर्ट या स्कूलमध्ये काय काय गोष्टी आहेत तर मेडिकल क्लिनिक पण आहे आणि फिटनेस सेंटर पण आहे. अशा पद्धतीने ते इक्विप्ड आहे, म्हणजे याचा समावेश आहे असा त्याचा अर्थ होतो. 4 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर. मित्रांनो, बारीक सारीक सगळ्या गोष्टींची चर्चा मी तुमच्याशी करत चालू आहे. वाक्य काय आहे, वाक्याची रचना कशी आहे, वाक्य ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, ते ओळखावं कसं, टू बीच्या फॉर्म नंतर काय येऊ शकतं, या बारीक बारीक सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नोट डाऊन, पिन डाऊन तुम्ही केल्या पाहिजेत, जेणेकरून त्या परीक्षेला उपयोगाला येतात. म्हणून मी सतत सांगत असतोय की ज्यावेळेला तुम्ही सेशन अटेंड करत असता त्यावेळेला तुमच्यासोबत एक वही, एक पेन आणि एकांत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आवडला असेल हे सगळं बोलणं आणि हे प्रश्न तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. सम ऑफ आवर रेग्युलर लिसनर्स हॅव कंप्लेंट अबाउट अ न्यू प्रोग्राम शेड्यूल, आणि मग म्हटलेलं आहे ऑल करेक्ट. मित्रांनो, काय उत्तर द्याल, कुठं चुकीचं तुम्हाला दिसतं? यस, या IBPS चे PYQ आहेत. यस, स्कोर्स पूर्णपणे रेकॉर्डेड आहे, लक्षात ठेवा. कोर्स इज फुल्ली रेकॉर्डेड. जरासुद्धा टाईम वेस्ट केलेला नाही. सगळे पिन पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि फक्त 199 रुपयामध्ये हा कोर्स आहे. दास सर लक्षात घ्या. यस, 10ची वही. यस, वहीचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे मित्रांनो. काही लोकांनी वहीचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे 10ची वही. 10ची वही, ही 10ची वही तुम्हाला आयुष्यभर उपयोगाला ठरेल.
की या वहीमध्ये जे जे तुम्ही लिहिणार आहात ते तुमच्या अगदी पुढच्या पिढीला, तुमच्या मुलाबाळांना सुद्धा उपयोगी ठरेल अशा पद्धतीनं लिहून घ्या. कारण परत एक वेळेला हे सगळं तुम्ही तुमच्या, आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जे आपण शिकलेलो आहोत म्हणजे 10च्या लेक्चरमध्ये जे जे आपण ऐकतो, नवीन काहीतरी ऐकत जातो दररोज, हे दररोज ऐकलेलं जर तुमच्या कोणत्या एखाद्या जवळच्या मित्राला जो तयारी करतो त्याला जर तुम्ही सांगितलं तर तुमची रिव्हिजन होऊ शकते. मी सतत सांगतोय की अशा पद्धतीनं रिव्हिजन करा की आजच्या सेशनमध्ये हे मला नवीन ऐकायला मिळालं, मला हा नवीन कॉन्सेप्ट कळाला, मला हा नवीन शब्द कळाला. हे जर तुम्ही दुसऱ्याशी शेअर केलात तर तो तुमचा कॉन्सेप्ट किंवा तो तुमचा शब्द पक्का होतो हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही स्वतःशी बोला किंवा दुसऱ्याशी हे सगळं सांगत चला, जेणेकरून तुमचं हे पक्कं होत जाईल. यस, प्रश्न काय आहे बघा, मला मते हे कळालं असावं. लिसनरचं स्पेलिंग बघा मित्रांनो, या ठिकाणी LISTEN, ओके, हे ओ मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. ई त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. 1 नंबरचा ऑप्शन बऱ्याच लोकांनी दिलेला आहे आणि ॲब्सोल्युटली करेक्ट. खूप सोपा प्रश्न होता की जो स्पेलिंगच्या संदर्भातला होता. मला वाटत नाही की याचं उत्तर कुणाचं चुकलं असावं. एक वेळा परत एकदा प्रश्न मित्रांनो, काय शब्द आहेत बघा. द रिनेसेन्स वॉज अ टाइम टू रिअवेकनिंग इन बोथ द आर्ट्स अँड द सायन्सेस. 30 सेकंदाचा वेळ. साधी गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर उत्तर अगदी सहज येऊ शकतं. यस, क्या बात. 4 नंबरचा अँड द सायन्सेस. आता काही लोकांना असं वाटतं, ह्या लोकांचा समज काय आहे तुम्हाला सांगतो, इथं यांना चूक वाटतं. सायन्सेस प्लुरल कसं काय केलं असू शकतं. सायन्स, सायन्सेस, ओके, विविध शास्त्र जे असतात, शास्त्र, विविध शास्त्र, सायन्सेस, सायन्स स्पेलिंग सायन्स आणि सायन्सेस प्लुरल केलेलं आहे. अगदी बरोबर आहे, काहीच अडचण नाही. पण चूक कुठं आहे तर चूक मित्रांनो आपल्याला दिसते का बघा. बऱ्याच लोकांचं उत्तर मित्रांनो चुकलेलं आहे. काहीच लोकांनी बरोबर दिले. रेश्मा मॅडम, यस, क्या बात. 2 नंबर उत्तर असायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी 2 आलेला आहे. रिअवेकनिंग मित्रांनो हे क्रियापद आहे, रिअवेकन, ओके, आणि पाठीमागं 2 आलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी ING लागता कामा नये, रिअवेक पाहिजे. ही बाजू तुमच्या लक्षात आली का बघा. 2 नंतर क्रियापदाची इन्फिनिटी जी तयार होते त्या ठिकाणी क्रियापदाचा बेस फॉर्म वापरला जातो. हे जर आपल्याला कळालं तर उत्तर मित्रांनो येणार आहे 2 नंबर. बऱ्याच लोकांना वाटलं हे सायन्सेस चुकीचं आहे की काय, कारण सायन्स प्लुरल होतं, हे गावातच नसतं. शास्त्रे, सायन्सेस हे असं होऊ शकतं, जे आपल्याला कळणं अपेक्षित आहे. म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न. यस, रिअवेक, क्या बात. सूरज सर, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. यस, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो बघण्यासाठी, बरं हे माहिती नव्हतं का, सगळंच माहिती असतं आपल्याला, पण आपली पक्की नसते मित्रांनो ती नजर. नजर पक्की करण्यासाठी मित्रांनो असे 1000 एक प्रश्न ज्यावेळा तुम्ही सोडवता त्यावेळा ती नजर पक्की होते. बघून 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 वाक्यात कुठं बघायचं आहे, वाक्यामध्ये चुका कशा देतात, त्या चुका कशा केलेल्या असतात, ओके, या बारीक सारीक गोष्टी त्यावेळा मित्रांनो कळतील. ज्या वेळेला आपण सराव करू त्यावेळा 100% ते आपल्याला कळायला चालू होईल. फार अवघड काही नाही मित्रांनो. इंग्रजी हा स्कोरिंगचा विषय आहे. फक्त प्रॉब्लेम आपला असा आहे की आयुष्यात आपण कधी वेळच दिलेला नाही. बघा, तुम्हाला आठवतंय का इंग्रजीची तुम्ही कधी जाणीवपूर्वक तयारी केल्याचं आठवतंय का? मी कधी इंग्रजीची जाणीवपूर्वक तयारी केलेली नाही. शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा पासिंग पुरतं 35, 38, 40 मार्क मिळाले की आपण समाधानी राहिलो, आपण सुटल्याची भावना तयार झाली आणि हीच भावना मित्रांनो परत बळावत गेली आणि मग हा सर्व प्रॉब्लेम झाला. तुमच्या विषयातली आवड तयार व्हावी म्हणून हा सगळा प्रपंच चालू आहे मित्रांनो. टप्प्याटप्प्याने या गोष्टी कळायला चालू होतील. एखादा प्रश्न जरी चुकला तरी उद्या 10 वाजता यायचं सोडू नका. हळूहळू या गोष्टी कळायला चालू होतील. वेळ लागतो पण कळेल मात्र जरूर, कारण ही गोष्ट
पळून जाऊन तर येणार नाही, टप्प्याटप्प्यानं कळायला चालू होईल. मित्रांनो, हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत असतोय सतत परत एक वेळेला की अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करायची असेल तर 1,500 प्रश्नांचा संच आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये सगळे असे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. आणि ती बॅच मित्रांनो फक्त 399 रुपयाला आहे. ज्या पद्धतीनं आता स्पष्टीकरण चाललेलं आहे अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण तुम्हाला ऐकायला भेटू शकतं. बॅच परचेस करू शकता. त्यासाठी आपल्याकडे हा ॲप आहे, ते म्हणजे AK फाउंडेशन. हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटू शकतात. पुढचा प्रश्न मित्रांनो परत एकदा अशाच पद्धतीचा, मेनी लीडिंग मेंबर्स ऑफ द अपोजिशन पार्टी डैश टू जस्टिफाई द पार्टीज डिसीजन. देर आर 5 ऑप्शंस, आपके पास 5 विकल्प और उसमें से चुनना है आपको सही जवाब. यह समय शुरू हुआ है और आपका जवाब क्या है? कम ऑन. सूरज सर, थैंक यू वेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट. पुन्हा एकदा मी सांगायला विसरणार नाही मित्रांनो की जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. क्या बात, सूरज सर इज सेइंग सी ऑप्शन. सांगायची गरज नाही मित्रांनो, बऱ्याच लोकांचं उत्तर अगदी बरोबर आले. मेनी लीडिंग मेंबर्स ऑफ द अपोजिशन पार्टी डॅश टू जस्टिफाय. मित्रांनो, वाक्याचा कर्ता कोण आहे बघा. वाक्याचा कर्ता जर तुम्ही बघितलात तर मेंबर्स आहे, मेनी लीडिंग मेंबर्स. ओके, मेंबर्स इज देअर. प्लुरल पाहिजे म्हणजे ह्याच तर निघून गेलं. ट्राईज तर येणार नाही कारण प्लुरल पाहिजे. इज ट्राईंग तर येणार नाही कारण वाक्याचा कर्ता प्लुरल आहे. ओके, मेंबर्स इज देअर. हे सगळे पर्याय अगदी बेसिक नॉलेजवर तुमचे निघून जातील. आता राहिला म्हणजे हॅव्हिंग ट्राईड का हॅव्हिंग ट्राईड प्रेझेंट परफेक्ट का हॅव बीन ट्राईंग. मित्रांनो, उत्तर पाहिजे 3 नंबर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूसचा वापर अगदी बरोबर बऱ्याच लोकांनी केला है. बधाई हो आप लोगों का अगर आप इनके साथ जा रहे हैं. थर्ड ऑप्शन इज एब्सोल्युटली करेक्ट वन. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. यस मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे, शब्दाच्या संदर्भातला प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित तुम्ही वाचून बघा. काही सुचतंय का बघा. द भगवद्गीता इज अ पार्ट ऑफ द महाभारता बट इट स्टँड्स डॅश अँड इज डॅश इन इट सेल्फ. यस, व्हॉट इज द राईट ऑप्शन अमंग दीज 5 ऑप्शन्स? कम ऑन. Yes, united and connected in itself. यस मित्रांनो, उत्तर चुकीचं असू शकतं. 4 नंबर अपार्ट कंप्लीट. अपार्ट म्हणजे चहापासून वेगळं होणे. अपार्ट. रत्नदीप सर, यू जस्ट ट्राय. मित्रांनो, वाक्य वाचून बघा. द भगवद्गीता, द आलेला आहे, आर्टिकल इज ॲब्सोल्युटली करेक्ट. इज अ पार्ट ऑफ द महाभारता. ओके, महाभारताचा तो एक पार्ट आहे. बट इट, याचा अर्थ मित्रांनो वाक्य सकारात्मक असायला पाहिजे. ओके, इनकम्प्लीट येईल का? नाही, कुठंच येणार नाही. टुगेदर सेपरेट होईल का? नाही. अपार्ट म्हणजे वेगळं होईल का? नाही. कारण आपण बोला लागलोय भगवद्गीतेविषयी, याचा अर्थ सकारात्मक वाक्य पाहिजे. मग आता इथं आपल्याकडे 2 प्रश्न येतात, युनायटेड और कनेक्टेड का टुगेदर अँड जस्टिफाईड. जस्टिफाईड याचा अर्थ न्याय प्रदान करणारी. मित्रांनो, उत्तर पाहिजे मित्रांनो 2 नंबर. ओके, बघा वाक्य. द भगवद्गीता इज अ पार्ट ऑफ द महाभारता बट इट स्टँड्स टुगेदर
ओके, अँड इज जस्टिफाईड इटसेल्फ, म्हणजे ती जस्टिफाय करते स्वतःला सुद्धा, असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. उत्तर पाहिजे 2 नंबर. आणि या प्रश्नाच्या उत्तरासोबत मित्रांनो आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात. इथं मात्र मित्रांनो स्पेलिंगचा प्रश्न आहे. सेफ्टीचं स्पेलिंग बरोबर आहे का बघा, पुअरलीचं स्पेलिंग बरोबर आहे का, मेंटेनचं स्पेलिंग बरोबर आहे का, रिपोर्टचं स्पेलिंग बरोबर आहे का. कमॉन. डिग्निफाय म्हणजे मोठं करणे. मित्रांनो सेफ्टीचं स्पेलिंग बघा, स्वाती पाटील मॅडम यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. सेफ्टीचं स्पेलिंग मित्रांनो बघा, सेफ्टीचं स्पेलिंग चुकीचं आहे, त्यामुळे उत्तर मित्रांनो 2 नंबर येणार आहे. ई त्याच्यामध्ये असता कामा नये, हे जर आपल्याला कळालं तर मित्रांनो उत्तर अगदी बरोबर येणार आहे. सेफ्टीचं स्पेलिंग हे अगदी बरोबर चुकीचं आपल्याला दिसतं. आता मात्र हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, पॅराजंबलचा प्रश्न आहे मित्रांनो. पुन्हा एकदा लक्षपूर्वक बघा, पॅराजंबलचा प्रश्न आहे आणि पॅराजंबलचा प्रश्न आहे, तुम्हाला पॅसेज जोडायचा आहे आणि त्याच्यावर 5 प्रश्न विचारलेले आहेत. बघा या ठिकाणी रिअरेंज द फॉलोइंग 5 सेंटेन्सेस A, B, C, D, E and F if the proper sequence so as to form the meaningful paragraph, then answer the questions given below them. त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिलं वाक्य कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं असं तुम्हाला सांगायचं आहे. राईट, तुम्हाला मी पॅसेज दाखवतो, वेळ घ्या प्रॉपर आणि मग पहिलं कोणतं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं हे तुम्हाला सांगायचं आहे. तुमची वेळ चालू झाली. बघा बरं यातलं काही कळतंय का, तुम्हाला दिसायला चालू होणं खूप गरजेची गोष्ट. हा भाग मी इथं घेतो. यस, तुम्ही वाचून बघायचं आहे मित्रांनो, तुम्हाला काही कळतंय का बघा. यस, वेळ दिलेली आहे तुम्हाला. मोठा प्रश्न म्हणून घाबरून जाऊन पक्षी उडाल्यासारखं निघून जायचं नाही, वाचून बघायचं आहे, कारण असेच प्रश्न येतील A, B, C, D, E आणि F. यस, वेळ प्रॉपर घ्या, वेळ द्या, वाचून बघा. पहिल्यांदा मला सांगा पहिलं वाक्य कोणतं येईल. इतकं जरी तुम्हाला कळालं तरी तुमचा सिक्वेन्स बरोबर येईल. पळून जाऊ नका, फक्त पळून जाऊ नका. यस, वाक्य वाचा. समृद्धी मॅडम, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. क्या बात. पहिलं एक एक वाक्य आपण सोडवत जाऊ ना, एक एक वाक्य आपण बघत जाऊ. मित्रांनो काय झालंय तुम्हाला सांगतो. ही एक गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये एका भिकाऱ्याला एक बॅग सापडले आणि त्या बॅगच्या संदर्भात तो माणूस त्या मर्चंटला म्हणजे त्या व्यापाऱ्याला तो बॅग परत द्यायला जातो. अशा पद्धतीची एक गोष्ट तयार केलेली आहे आणि त्या संदर्भातला हा एक पॅसेज. आता बघा पहिलं वाक्य कोणतं यायला हवं बाबा. यस, वाक्य वाचल्यानंतर आपल्याला कळतं द मर्चंट ग्रीडीली काउंटेड हिज गोल्ड. ओके, हिज गोल्ड म्हणजे त्यानं काउंट केले त्याचे गोल्ड, असं तर होणार नाही. त्यामुळे हे तर पहिलं येणार नाही, हे स्वाभाविक झालं. राईट, ओके, हे पहिलं नाही. राईट, द जज लुकिंग टुवर्ड्स द मर्चंट सेड, हेही काही पहिलं होणार नाही. बीइंग अन ऑनेस्ट मॅन द बेगर केम फॉरवर्ड अँड हँडेड द पर्स टू द मर्चंट, हेही होणार नाही. दिस पर्स देअरफॉर कॅनॉट बी वन यू लॉस्ट, हेही होणार नाही. वाक्याची सुरुवात कशी व्हायला पाहिजे बघा, ई न सुरुवात 1 नंबर. यस, आता वाक्य बघा कसं आहे. अ बेगर फाउंड लीदर पर्स, म्हणजे एक पर्स सापडली जी चांबडी आहे, चांबड्याची एक पर्स त्याला सापडली भिकाऱ्याला. राईट, दॅट समवन हॅड ड्रॉप्ड, कुणीतरी टाकलेली होती, इन द मार्केट प्लेसमध्ये टाकलेली होती. ऑन ओपनिंग इट ही डिस्कवर्ड दॅट इट कंटेंड 100 पीसेस ऑफ गोल्ड.
ओके, त्याच्यामध्ये त्याला 100 पीसेस गोल्डचे सापडले. सुरुवात झाली, गोष्टीची सुरुवात झाली. राईट. ओके. देन ही हर्ड अ मर्चंट शाउटिंग. त्यानं ऐकलं की मर्चंट शाउट करतोय, ज्याची ती बॅग हरवली. अ रिवॉर्ड टू द वन हू फाइंड माय लेदर पर्स. म्हणजे एक मर्चंट ओरडा लागलाय की ज्याला कोणाला माझी बॅग सापडली त्याला मी अवॉर्ड देईन. आता दुसरं वाक्य कोणतं येईल? यस. आता दुसरं वाक्य येईल बीइंग अन ऑनेस्ट मॅन. बरोबर. तो जो भिकारी होता तो भिकारी ऑनेस्ट होता, त्यामुळे त्यानं काय केलं बघा, बीइंग अन ऑनेस्ट मॅन द बेगर केम फॉरवर्ड. तो समोर आला आणि त्याने ती बॅग कुणाला दिली? त्या मर्चंटला दिली. हँडेड म्हणजे देणे, लक्षात घ्या, व म्हणून काम करायला. राईट. हँडेड द पर्स टू द मर्चंट सेइंग हिअर इज युअर पर्स. तुमची ही पर्स आहे, मे आय हॅव माय रिवॉर्ड नाव. आता मला माझं रिवॉर्ड मिळेल का, हे त्यानं त्या बेगरनं त्या मर्चंटला विचारलं. ओके. आता या ठिकाणी आपल्याला कळतं की या ठिकाणी द जज लुकिंग अ मर्चंट ग्रिडीली काउंटेड. आता इथं बघा, हे 2 झालं. मग ती पर्स हातात आल्यानंतर त्या मर्चंटनं ते काउंट केलं की बाबा किती त्याच्यात गोल्ड कॉईन्स आहेत, ते काउंट केलं. 3 नंबरला हीज गोल्ड अँड सेड द पर्स आय ड्रॉप्ड हॅड 200 पीसेस ऑफ गोल्ड इन इट यू हॅव ऑलरेडी स्टोलन. म्हणजे तू आधीच त्याच्यातल्या काही गोल्ड कॉईन जे आहेत ते चोरलेले आहेत. याच्यात तर 200 कॉईन्स होते. म्हणजे हा मर्चंट जो आहे तो खोटं बोलायला लागलाय. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण ह्या वाक्याकडे बघत जाऊ त्यावेळेला मित्रांनो हे कळायला चालू होईल. म्हणजे 1 सापडलं, 2 सापडलं, त्यानंतर 3 सापडलं. ओके. आता या ठिकाणी दिस पर्स देअर कॅनॉट बी, हे तर होणार नाही. द जज लुकिंग, जजकडे ते गेलेत. आय एम अन ऑनेस्ट मॅन सेड द बेगर. डेफिनेटली लेट अस टेक दिस मॅटर टू द कोर्ट. म्हणजे हे मित्रांनो येईल 4 नंबरला. ते कोर्टमध्ये गेले. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि बघा मग शेवटचं वाक्य आहे वन यू लॉस्ट, हे लास्टचं वाक्य होईल. ओके. हे 5 नंबरचं वाक्य होईल. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य जर तुम्ही बघत गेलात तर मित्रांनो वाक्य शोधता येतील. वाचनाची सवय, पळून जाण्याची सवय नव्हे. हे बघूनच काही लोक पळून जातात, म्हणतात हे नको तर जॉबही नको म्हणा. कारण अशा पद्धतीनं जर आपण तयारी करत गेलो तरच तुम्हाला कोणतरी 50,000 पगार देईल ना महिन्याला. 50,000 ही काही सोपी अमाऊंट आहे का? यस. हे जर सगळं आपल्याला व्यवस्थित यावंसं वाटत असेल तर मित्रांनो आपण दररोज रात्री, मी काय सांगायला लागलोय की आपल्याला दररोज रात्री इथं माझ्यासोबत यावं लागेल, ऐकावं लागेल, तर ते तुम्हाला कळेल. मग या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देऊ शकता. थर्ड कोणता आहे, सेकंड कोणता आहे, फर्स्ट कोणता आहे, याची उत्तरं देणं मित्रांनो तुम्हाला अवघड जाणार नाही. आजच्या सेशनमध्ये आपण बरीच चर्चा केली, महत्त्वाचे मुद्दे आपण चर्चेला घेतले. आजच्यासाठी मित्रांनो आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन प्रश्नांसोबत, गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. अशा पद्धतीने आपण चर्चेला सुरुवात चालू ठेवणार आहोत. आजच्यासाठी याच ठिकाणी थांबू. थँक्यू व्हेरी मच. येस, पळून जाणारे, उडून जाणारे पक्षी खूप असतात, त्यामुळे त्याचा काय विषय करायचा नाही. आपल्याला शिकायचं आहे. एकटा जरी कोण आला तरी सुद्धा मी हा क्लास चालू ठेवेन. लक्षात आलं? ओके. ऑल राईट. थँक्यू व्हेरी मच. यस रत्नदीप सर, धन्यवाद. यस मित्रांनो, जितक्या मुलांना सांगता येईल तितक्या मुलांना सांगा. आपल्याकडे ह्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, तुम्ही सांगू शकता, त्यामुळे ते विचार करू शकतात या बॅचेसचा. थँक्यू व्हेरी मच. रत्नदीप सर, गुड नाईट. सी यू. ट्विंकल मॅडम, गुड नाईट. सी यू. शुभरात्री.